इकडं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी जी आरक्षणाची सोडत राबवली होती. त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं इतिवृत्तासह आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ 6 ते 7 महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाईज सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रभाग क्रमांक 14 याच्यामधली जी जागा होती ती स्पेसिफिक 14 ही जागा आहे ती OBCसाठी रिझर्व होईल असं सूचना दिली आणि 14 ची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील आणि उर्वरित आम्हाला जे 16 प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले त्या 16 प्रभागामधून आपल्याला 5 जागा स्पेशली OBCच्या म्हणजे ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला जे जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या 5 जागा होत्या त्या 16 प्रभागामधून करायच्या अपेक्षित होत्या आणि ती आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे. राबवून त्यानंतर मग परत जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे. ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू. त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलं आहे त्यानुसार साधारणतः 7 ते 8 दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया बऱ्याच जणांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहे. तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाईज सूचना आहे त्याबाबतसुद्धा आक्षेप घेऊ शकता. हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः 7 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल. त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील त्याचा तपासून आयोग त्याच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग रचना आपल्या गॅझेटमध्ये देऊ. धन्यवाद. थँक्यू सर.